खोटं बोलणं नेहमी चुकीचं राहते व जनतेला ते आवडत नाही। यांनी आपली पूर्ण यंत्रणा लावून माझ्या मागं माझ्या कोर्ट केसेस केल्या, माझ्यावर खोटे आरोप लावले, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लावले, तरी साईनगर येथील जनता जनार्दनांनी त्यांना दाखवून दिलं तर सत्याचे नेहमी विजय होते। हो, जनतेने खऱ्या अर्थाने आशीर्वाद दिला आणि जनता जनार्दनांनी आपल्या मतरूपी आशीर्वाद दाखवून दिला। हा, त्यासाठी आमच्याकडे एकदम अभिमानाची बात आहे। साईनगर प्रभागात पहिल्यांदा युवा स्वाभिमान पक्षाचे 2 उमेदवार निवडून आलेले आहेत, जे जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहतील। शहरामध्ये सगळीकडे अत्यंत चांगली शांतता आहे, काही प्रॉब्लेम नाही। पोलीस सगळ्या ठिकाणी जागोजागी आम्ही तैनात केलेले आहेत। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, काय अडचण असल्यास आमच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधा। शहरात सगळीकडे बंदोबस्त लावलेला आहे, स्ट्रायकिंग फोर्सेस आहेत। नागरिकांना आणि सर्व संबंधितांना आवाहन आहे की कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही। याबाबत सर्वांना कुणाला काही शंका असेल, तक्रार असेल, आमच्याशी आमच्या पोलीस स्टेशनला किंवा आमच्या कंट्रोल रूमला संपर्क साधावा। सध्या कुठेही काही प्रॉब्लेम नाही। आपल्या प्रभाग क्रमांक 3 मधून जेव्हा भाजपाचा पॅनल उभं होतं समोर आणि काँग्रेसचे उमेदवार समोर होते, काँग्रेसला हलक्यामध्ये घेत होते, काय प्रतिक्रिया, काय नाव तुमचं? मी अनिता जितेंद्र काळे। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले सर्वप्रथम सर्वांना वंदन करते। आज मी ते उमेदवार म्हणून विजयी घोषित झाली आहे। सगळ्या जनतेने माझ्या प्रति प्रेम आदर दर्शविल्याबद्दल सर्वांचं मी खूप खूप आभार मानते आणि मला खूप काही करायचं आहे त्याच्या। आपल्या विजयाचं श्रेय कोणाला? मी माझ्या स्वतःला देणार आहे। अजून नेत्यांना नेत्यांना देणार आहे, सर्व नागरिकांना प्रभागातल्या। काय काय विजन आहे आपलं पुढचं आता काम करण्याचं? आपलं शिक्षण, बेरोजगार, आपला परिसर स्वच्छ परिसर, खूप काही करायचं आहे महिलांसाठी आणि मुलांसाठी। जनतेने माझ्या प्रति प्रेम दाखवलं आहे, त्यांचं मी खूप खूप आभार मानते। बस, धन्यवाद। अमरावती की सच्चाई की जीत और जो हमारे पूर्व नगर सेवक थे, इन्हें आज हमने दिखा दिया है कि जनता जनता रहती है, देखा नहीं रहता, जनता से बनती है। हम सभी युवा संगठन का बहुत सहयोग देते हैं और साथ देते हैं। सभी जनता को दिल से बहुत बहुत धन्यवाद देना चाहूंगा, जिन्होंने अपना आशीर्वाद और प्रेम मुझसे बनाया। मैं उनके लिए हमेशा तत्पर खड़ा रहूंगा। जय श्री राम।
उत्तम अग्रवाल जे भाजपचे तुषार भारतीय यांनी नवनीत राणेंच्या पराभूतात जे सामील होते त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे नगरसेवक त्या सीट म्हणून पण सचिन बेंडेचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा विजय झाल्याचा एकंदरीत या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये असल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळत आहे. संपूर्ण अमरावती शहराचं लक्ष जे आहे प्रभाग क्रमांक 19 मध्ये लागलेलं होतं. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तुषार भारतीय यांचा पराभव अखेर युवा समाज पार्टीचे उमेदवार सचिन बेंडे यांनी केलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जल्लोष एकंदरीत कार्यकर्त्यांमध्ये असल्याचं चित्र प्रभाग क्रमांक 19 मध्ये पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन प्रदीप इंगोलेसह विरोधकडे पाहत अमरावती महानगरपालिका निवडणुकीचं जेमतेम चित्र आता आपल्या डोळ्यासमोर येत आहे. तसंच प्रभाग क्रमांक 19 मध्ये जे आहेत मोठ्या प्रमाणात युवा समाज पार्टीचे उमेदवार सचिन बेंडे यांनी जे आहेत निवडून आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष असल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात आपल्यासोबत कार्यकर्ते सुद्धा जोडलेले. काय सांगाल कशा पद्धतीचा विजय राहिला? हा विजय आमदार रविभाऊ राणा आणि संपूर्ण प्रभागाचा विजय आहे. हा सचिनभाऊ भेंडे आणि सगळ्या जनतेचा विजय आहे. सचिन हा लोकशाहीचा विजय आहे. आज जेवढी मेहनत रविभाऊ राणा यांनी घेतली आहे प्रत्येक प्रभागात फिरून तेवढी मेहनत सगळ्या उमेदवारांनी घेतली आणि ताकदीने युवा स्वाभिमान पक्षाच्या जास्तीत जास्त सीटा येईल. काय नाव होतं? प्रमोद ठाकरे साईनगरला. काय सांगाल आज सचिन बेंडे यांची निवडून आलेले आहेत कशा पद्धतीचा उत्साह राहील कार्यकर्त्यांमध्ये? उत्साह म्हणजे आता जल्लोष तो करणारच आहे सर्व कार्यकर्ते ताकदीने. कारण की एक पुऱ्या शहराचं लक्ष साईनगरला होतं. निवडून आले कार्यकर्ता कार्यकर्ता निवडून आला. अमरावती शहरात मी गोपाल जाधव साईनगर प्रभाग 19 मध्ये राहतो. अमरावतीचं लक्ष जे आहे प्रभाग क्रमांक 19 मध्ये लागलेलं होतं. दादा इथं सचिन बेंडे हा निवडून नाही आलेला आहे. इथं आम्ही निवडून आलेलो आहे. इथला प्रत्येक कार्यकर्ता निवडून आलेला आहे. पार्टीचा कार्यकर्ता निवडून आला. प्रत्येक कार्यकर्ता इथं निवडून आलेला आहे. कुठे हुकुमशाहीचा कुठे पैशाचा कुणाच्या जोरावर काम न करता इथं लोकशाहीचा माणूस अखेर ज्या क्षणाची सर्व नागरिक उमेदवार आणि कार्यकर्ते वाट पाहत होते अखेर तो क्षण आला आहे. आज 10 वाजतापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि आता लवकरच महानगरपालिका निवडणुकीचा संपूर्ण चेहरा आपल्या समोर येणार आहे. आपण सध्या कटोरा नाका परिसरामध्ये आहोत ज्या ठिकाणी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. हा मार्ग वाहतुकीकरिता पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे. संपूर्ण व्यवस्था आज कामाला लागलेली आहे. दुचाकी वाहन असेल 4 चाकी वाहन असेल पूर्णपणे हा रस्ता बंद ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष होणार आहे त्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून ही संपूर्ण व्यवस्था आज कामाला लावण्यात आलेली आहे. 10 वाजतापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि आता लवकरच अमरावती शहरातील 22ही प्रभागातील सर्व जे रिझल्ट आहे आपल्या समोर लवकरच येणार आहे. सिटी न्यूजच्या थेट प्रक्षेपणामध्ये सुद्धा आपण जुळले राहा. सर्व निवडणुकीचा रिझल्ट आपल्यापर्यंत थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून आम्ही पोहोचत राहू. तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज.
क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 14 व प्रभाग क्रमांक 19 या प्रभागाच्या मतमोजणी प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. जोपर्यंत या प्रभागाची मतमोजणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत इतर प्रभागांच्या सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सूचना आहे, फेरी वाईज माहिती वॉर रूमला देण्यात यावी. त्या ठिकाणी आमचे ऑपरेटर बसलेले आहे. राउंड 2 सुरू करत आहे. आम्हाला जाऊ द्या. टेबलवरच्या टीमने फक्त सीयू ओपन करा पण अजून सुरू करू नका. नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आता सुरू झालेली आहे. आपण सध्या मतमोजणी केंद्राच्या परिसरामध्ये आहोत. एकंदरीत जर बघितलं आपण तर बाहेर जे आहे समर्थकांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय. तसंच पोलीस प्रशासनाकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. 3 ठिकाणी बॅरिगेडनी रस्ता अडवण्यात आलेला आहे. फक्त प्रतिनिधीच आतमध्ये ज्यांच्याकडे महानगरपालिकेचं कार्ड बनलेलं असेल तेच फक्त अंदर जाऊ शकत आहेत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समर्थकांची कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय. संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळत आहे. मतमोजणीला सकाळी 10 वाजतापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. लवकरच सर्वच प्रभागाचे निकाल आपल्या हाती येणार आहेत. संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. चोख बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. किंवा ते पथक असेल, होमगार्ड असेल, तसेच पोलीस प्रशासनाकडून सुद्धा चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात अगदी थोड्या वेळातच संपूर्ण जे आहेत महानगरपालिकेच्या 22ही प्रभागाची मतमोजणीचा निकाल आपल्या हाती येणार आहेत. अगदी थोड्या वेळात आता संपूर्ण महानगरपालिका प्रभागाचे निकाल आपल्या हाती येणार आहेत आणि याच निकालाची वाट बघत संपूर्ण प्रतिनिधी असेल, कार्यकर्ते किंवा पदाधिकारी पक्षांचे या ठिकाणी जमलेले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. जल्लोष करण्याची तयारी या ठिकाणी सुरू आहे. अवघ्या 1 ते 1.5 आता या घंट्यामध्ये ज्या तासामध्ये जे आहेत मोठ्या प्रमाणात आता निकाल हाती येण्यास सुरुवात होणार आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडून सुद्धा या ठिकाणी तगडा बंदोबस्त लावण्यात आल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहितकडे पाहत राहा सिटी न्यूज अमरावती.
मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आता अवघ्या थोड्या वेळात जे आहे सर्व निकाल येण्यास सुरुवात होणार आहे. सिटी न्यूजच्या माध्यमातून ज्या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून जे आहे सर्व निकाल आम्ही या ठिकाणी दाखवतो आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्क्रीनवर मोठ्या प्रमाणात नागरिक सुद्धा याला पसंती देत आहेत. मोठ्या प्रमाणात सिटी न्यूज चॅनलच्या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून नागरिक या ठिकाणी थेट प्रक्षेपणाचा लाभ घेत आहे. संपूर्ण निकाल अवघ्या थोड्या वेळामध्येच येणार आता सुरुवात होणार आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिनिधी असेल, कार्यकर्ते असेल किंवा पदाधिकारी असेल यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतं. अगदी थोड्याच वेळात याच परिसरामध्ये विजय झालेल्या पक्षांचा जल्लोष सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्व थेट प्रक्षेपण सिटीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. मोठ्या प्रमाणात या मतदान केंद्राच्या परिसरामध्ये या ठिकाणी गर्दी झाली आहे. सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होऊन जल्लोष करण्याकरिता आता या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. मोठा जल्लोष उत्साह यावेळी पाहायला मिळत आहेत. काय सांगाल, आज महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी होते आहे, काय वाटते आपल्याला? आता अजून सुरुवात व्हायची आहे. बरोबर, सुरुवात झाल्यानंतर आता माहित पडेल काय होतं. तसं बाकी आता सत्तेचा अजून बीजेपी जास्त दाखवण्यात येऊन राहिली. त्याच्यानंतर आता माहिती पडेल काय होईल. नक्कीच यावेळी भारतीय जनता पार्टीला जास्त प्रमाणात जोर असल्याचं एकंदरीत नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. या ठिकाणी एकंदरीत गर्दी पाहिली तर मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे. आज मतगणना का दिन और जिस तरीके के सम्मिश्र प्रतिसाद आ रहा है, सम्मिश्र रिजल्ट्स आ रहे हैं, अगर हम उस पर भी बात करें तो ऐसा लग रहा है कि भारतीय जनता पार्टी सबसे बड़ी पार्टी बन के उभर रही है जो दिख रहा है। पर दूसरे नंबर पे जो दावे किए जा रहे थे कि राष्ट्रवादी या दूसरा अन्य, तो वहां नहीं, वहां कांग्रेस अपनी बाजी मारती दिखाई दे रही है। यदि हम अभी बात करें जो हमारे पास लेटेस्ट आंकड़े आए हुए उसके हिसाब से जो सबसे प्रतिष्ठा का माना गया था भारतीय जनता पार्टी के लिए प्रभाग 13 अंबा गेट, उसमें अंबापेट, उसमें 3 भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार आगे चल रहे हैं और प्रणीत सोनी जो अपुष्ट जानकारी है उसके मुताबिक 100 वोटों से अभी अपने निकटतम प्रतिद्वंदी रतन डेंडुले से पीछे चल रहे हैं। या एक तरीके से अंदर खाने बात चल रही है कि वो हार चुके हैं। ये अभी रिजल्ट अभी आने का है, जो घोषणा होने की है। किंतु जिस तरीके से 3 बीजेपी और 1 एनसीपी, रतन डेंडुले एनसीपी के, ये है वही प्रभाग नंबर 7 यानी कि जोग स्टेडियम से जो आए, वहां पे 2 भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी जीते हैं, 1 शिंदे सेना के और 1 राष्ट्रवादी के। वहां कांग्रेस ने अपना खाता भी नहीं खोला है। यदि हम उम्मीदवारों के नाम ले, यदि हम उम्मीदवार वाइज बात करें तो प्रणीत सोनी पीछे चल रहे हैं, लेकिन उनके तीनों जो उम्मीदवार है बाकी के वो उम्मीदवार आगे हैं। और शीतन तेजवानी ये प्रभाग 7 से भारतीय जनता पार्टी के लगभग विजय हो चुके हैं। वहीं पर यदि मनीष बजाज राष्ट्रवादी से ये विजय हुए हैं और स्नेहा लुल्ला ये शिंदे सेना से वो विजय हुई है। और एक जो है फिर से वहां से बीजेपी से एक विजय हुआ है। अब लगातार बीजेपी अपनी टैली में बढ़ती जा रही है, यानी बीजेपी की टैली अब लगभग 20 के आसपास आकर रुक गई है, 20, और अभी भी कई जगह खुलने की है। तो क्या लग रहा है कि आपको ये चीजें हो पाएगी? अब बीजेपी जो सोच रही है कि उसका महापौर बैठा दिया जाए, क्या ये इस और अग्रसर है? क्या बीजेपी अब स्थिति में है आपके हिसाब से? जे आपल्याकडे खऱ्या अर्थानं आता जे आपल्याला ज्या स्टेजेसचे आपल्याला निकाल आपल्याकडे प्राप्त होत आहेत त्या अनुषंगानं म्हणजे आपण पाहिलं की जवळपास 1 तासा अगोदर भारतीय जनता पार्टीच्या 9 उमेदवार आघाडीवर होते आणि आता आपण पाहतोय की जवळपास 20 उमेदवार जिंकलेले आहे आणि काही ठिकाणी आपण पाहतो भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आघाडी घेत आहेत। परंतु अमरावतीमध्ये जसं जवाहर गेट बुधवाराचा विषय गेवी कोलोती शहर संदर्भामध्ये होता किंवा साईनगर प्रभागामध्ये जो विषय खऱ्या अर्थानं तुषार भारतीच्या संदर्भामध्ये होता, त्याचाच एक हॉट प्रभाग म्हणून अंबापेठचं सुद्धा नाव खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी चर्चेला होतं। त्याचं कारण असं आहे की अंबापेठला एक आरएसएसचं ऑफिस आहे, दुसरं अंबापेठ प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचं जिल्ह्याचं महत्वाचं कार्यालय आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीचं एक कार्यालय अंबापेठमध्ये, त्याचं आरएसएसचं ऑफिस अंबापेठमध्ये
आणि म्हणजे त्या ठिकाणी आपण अंबापेठच्या मागच्याही आपल्या 2017च्या निवडणुकीमध्ये पाहिलं आपण की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा ते 4 निवडून आले होते. त्याच्यामध्ये अजय सारस्कर, लवीना हरसे, त्याच्यानंतर स्वातीताई कुलकर्णी आणि प्रणित सोनी. परंतु यावेळेस आपण असं पाहिलं की प्रणित सोनीबद्दल मतदारांमध्ये प्रचंड नाराजीचं चित्र आपण वारंवार पाहिलं आणि ऐकलं. म्हणजे काही काही ठिकाणी प्रणित सोनीला लोकांनी म्हणजे मतदारांनी घरात येऊ दिलं नाही किंवा त्यांना रिस्पॉन्स दिला नाही, असंही आपण एकंदरीत चित्र पाहतोय. आणि परंतु प्रणित सोनींचा हा मोठ्या मताधिक्याने पराभव होईल किंवा मनीष किंवा प्रणित सोनी स्पर्धेमध्ये राहणार नाही असं जे चित्र त्या प्रभागामध्ये होतं. आणि बाकीच्या भारतीय जनता पार्टीच्या इतरही उमेदवारांच्या संदर्भामध्ये ते चित्र अंबापेठमध्ये होतं की अंबापेठमध्ये भारतीय जनता पार्टीचे 1-2 कॅन्डिडेट सोडले तर बाकी निवडून येणं कठीण आहे. पण ते प्रणित सोनीकडे आपण पाहिलं तर जे सध्या जी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे त्या मानानं प्रणित सोनीचा जो डिफरन्स विनिंग कॅन्डिडेटचा डिफरन्स आहे तो डिफरन्स अतिशय कमी आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु 3 जे उमेदवार आहेत, मिलिंद बांबले ओबीसीच्या प्रवर्गातून उभे आणि दोन्ही ज्या लेडीज प्रवर्गातून उभ्या असलेल्या लवीना हर्षे आणि स्वाती कुलकर्णी यांनी मात्र लीड घेतलेली आहे. आणि प्रणित सोनी 100 मतांना आपण मागे असं चित्र यायला पाहत आहे. म्हणजे एकंदर असं पाहतोय की अंबापेठच्या प्रभागामध्ये जे खऱ्या अर्थानं माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे किंवा यापूर्वी जी चर्चा खऱ्या अर्थानं अमरावतीमध्ये सुरू होती, परंतु अंबापेठ प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीने चांगली आघाडी घेतलेली आहे आणि एक प्रणित सोनी नावाचे उमेदवार त्या ठिकाणी कमी मतानं सध्या म्हणजे मागे आहे. ते आपल्याला त्याची संपूर्ण माहिती अद्यापर्यंत आपल्याला प्राप्त झाली नाही. बाकीच्या प्रभागामध्ये आपण सुद्धा पाहतोय की भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं लीड घेताना आपल्याला दिसत आहे. ज्या पद्धती आपण स्टार्टिंगला पाहिलं की काँग्रेस पक्षाचे 4 म्हणजे एका प्रभागातले 4 उमेदवार निवडून आल्याबरोबर आपण पाहिलं की सरळ उमेदवारांच्या उमेदवारांची जी संख्या आहे काँग्रेसची विजयमध्ये एकदम वाढली आणि ती जवळपास 12-13च्या घरामध्ये आपण पाहिली, जी आता 2-3 सीट्स अजून काँग्रेसच्या आपण आघाडी असताना पाहतोय. परंतु भारतीय जनता पार्टीच्या 9 सीट्स ज्या विनिंग होत्या त्या जवळपास 20 पर्यंत पोहोचलेल्या आहे. म्हणजे